राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये आज चांगला पाऊस झालाय। पावसाने दिलासादायक कमबॅक केल्यामुळे बळीराजा सुखावलाय। पाहूया ह्याच संदर्भातला राज्याचा आढावा। गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातही नद्याही दुथडी भरून वाहू लागल्यात। जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यात गेल्या 24 तासात 283 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। कोकण किनारपट्टीला कालपासून पावसानं चांगलंच झोडपलंय। कालपासून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचलंय। तसंच किनारपट्टी भागांना अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्र खवळल्यानं आणि भरतीमुळे समुद्राचं पाणी सखल भागात आलंय। महामार्गावर काही ठिकाणी झाडं पडण्याच्या घटनाही घडल्यात। पावसाचा सर्वाधिक फटका राजापूर आणि लांजा तालुक्यांना बसलाय। राजापूर तालुक्यातील जव्हार चौकात सकाळच्या सत्रात पाणी साचलं होतं। तसंच दापोलीच्या हरणे आणि पाचपंढरी येथल्या समुद्र किनाऱ्या नजीकच्या घरांना समुद्राच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। येत्या 72 तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असं कुलाबा वेधशाळेनं जाहीर केलं आणि त्याचा प्रत्यय काल संध्याकाळपासूनच कोकणामध्ये यायला लागलाय। कोकणातल्या अनेक भागांमध्ये काल संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। समुद्राला उधाण आलंय आणि त्याचा फटका जो आहे तो तिथल्या गावांना बसलाय। त्यामुळे गावांना आणि त्याचबरोबर किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय। येत्या 24 तासाचा विचार करायला गेला तर राजापूर आणि लांजा या 2 तालुक्यांना सर्वाधिक पावसाचा फटका जो आहे तो बसलेला आहे। येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी 2 बळी जे आहेत ते पावसाने घेतलेले आहेत। राजापूर तालुक्यामध्ये एका चिमुरडीला ओळमध्ये वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला, तर गुहागरमध्ये एका महिलेचा पाण्यात पडून जो आहे तो मृत्यू झालेला आहे। समुद्राला उधाण आल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आणि जे आहेत अंगारकी चतुर्थीसाठी येणाऱ्या गणपतीपुळ्यामध्ये पर्यटक आहेत त्यांनाही आवाहन करण्यात आले की समुद्रामध्ये कुणीही उतरू नये। त्याचबरोबर इथलं शेतीचं गणित मात्र बिघडलंय, कारण इथला शेतकरी जो आहे तो शेतामध्ये नांगर घेऊन जातो, मात्र शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्या कारणानं इथल्या लावणीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत तिथल्या शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नागपूरमध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे। जूनमध्ये मान्सूननं हजेरी लावली होती, पण त्यानंतर दडी मारली होती। मात्र बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर पाऊस आल्यानं विदर्भवासियांना दिलासा मिळालाय। सुमारे 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नागपुरात परत एकदा मान्सून दाखल झाला आहे। नागपूरसह विदर्भातल्या अन्य जिल्ह्यात देखील सकाळपासून पाऊस पडतोय आणि येथील पेरणीला परत एकदा सुरुवात झाली आहे। आता शेतकऱ्यांची आणि संपूर्ण विदर्भातल्या लोकांची इतकीच अपेक्षा आहे की हा मान्सून दगा देऊ नये आणि काही दिवस तरी सातत्याने विदर्भात पूर्ण पाऊस पडत राहावा। पावसानं दगा दिल्यामुळे गेल्या काही दिवस धरणातली पातळी कमी गेली होती आणि एका प्रकारे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पाणी कपातीचे संकट देखील आले होते। त्यामुळे आजच्या पावसाने सर्वत्र दिलासा दिला आहे, पण इथल्या लोकांची इतकी अपेक्षा फक्त इतकीच आहे की हा पाऊस सरसरत पडत राहावा आणि विदर्भाच्या पाणी कपातीचे किंवा दुष्काळाचे संकट दूर व्हावे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। 1.5 महिना उलटल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं गेल्या 24 तासात दमदार हजेरी लावली आहे। सोमवारी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसानं आपला तो जोर कायम ठेवला, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। ताज्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली असून त्याची सरासरी 59 मिलीमीटर एवढी आहे। सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक 182 मिलीमीटर पाऊस झालाय। पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। हा पाऊस सोयाबीन, धान पिकांसाठी पोषक असून पेरण्या खोळंबलेल्या बळीराजाला ह्या पावसानं मोठा दिलासा मिळालाय। तर गोवा राज्यातही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे। गेल्या 24 तासात 55 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आगामी 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गोव्यात परतलेल्या पावसामुळे हवामानातही सुखद गारवा निर्माण झालाय, त्यामुळे ऑफ सीझन मधला गोवा पाहण्यासाठी आलेले पर्यटकही सुखावले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।